त्या गावी प्रगट झाले 11 मारुती, कुणी लंका जाळली हो, कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाना दान शत्रूची उडवी दाना दान. जय सीताराम बोल जय जय हनुमान, सीताराम बोल जय हनुमान, जय जय हनुमान, सीताराम बोल जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. चुकल्या आयुष्याची दिशा शोधले हनुमान, जिवंत सुनी मेलेल्या दे संजीवनी आणून. चुकल्या आयुष्याची दिशा शोधले हनुमान, जिवंत सुनी मेलेल्या दे संजीवनी आणून. विचार दे मनातले तुझाडी त्यांनी लंका, विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका. सूर्याचा करी घास वीरांचा वीर खास, करतो जो उड्डाण देव मग झाली तो सैमान. राम बोल जय हनुमान, जय जय हनुमान, सीताराम बोल जय हनुमान, जय जय हनुमान, सीताराम बोल जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. विठ्ठल
प्रार्थना करतोय आणि त्याचबरोबर आमचा आवाज सुपरचिंता तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. सर्वांनी गाऊनमध्ये गाऊन सर्व्हिसवाले यांनी सुद्धा नागरिकांना आभार मानतोय आणि पुरुषांना संपूर्ण जगाचा आराधनेवर श्री गणेशाला वंदन करून विद्येचा आराधनेवर सरस्वती मातेला वंदन करून भव्य महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा अभिवादन माझे ग्रामदैवत श्री भरतेश्वराची नतमस्तक होऊन माझी कुलस्वामिनी आई भवानी नतमस्तक होऊन माझी कुलभूमिका देवी सातेरी नतमस्तक होऊन आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन सत्याचा वारीशी सत्यनारायणाची नतमस्तक होऊन ऐसत्या जागेवाला नमस्कार करून श्री हनुमंताचा आशीर्वाद घेऊन मायवा भद्रशिराला विनम्र अभिवादन करून आजच्या या हरिवंताला सुरुवात करतोय. जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद महाराष्ट्र. बुद्धी, ज्ञान आणि विकास यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमंत आणि त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांचा परमभक्त आणि देवादिदेव महादेव यांचा रुद्रावतार आणि त्याचबरोबर हिंदू धर्मातील आपलं सगळ्यांचं अत्यंत लोकप्रिय आणि शक्तिशाली दैवत म्हणून ज्यांचं ओळख आहे, ज्यांची ओळख आहे ते म्हणजे साक्षात हनुमंत. आणि आज त्यांचा हा जन्मोत्सव आज या मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकडे झाल्या पाहिजेत. खरंच लाख लाख आभार मानतोय. कुमार मंदार सावंत यांच्याकडून भराडी देवी प्रसन्न, भराडी देवीचे भक्त आहेत ते, त्यांची इच्छा आहे की अंगणेवाडीचं एक गाणं झालं पाहिजे. त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय, धन्यवाद. त्याचबरोबर या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश कदम साहेब यांच्याकडून सुद्धा हे आशीर्वाद रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय, धन्यवाद. त्यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभू दे अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतोय. स्वर्गीय गोविंद अर्जुन दळवी यांच्या उर्फ भाई दळवी यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतोय. लाख लाख आभार मानतोय, धन्यवाद. काय आहे या मंडळासाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या का? कारण आजच्या रात्रीमध्ये जे काही नामस्मरण होणार आहे त्याचं खऱ्या अर्थाने पुण्य आमच्यापेक्षाही जास्त तुम्हाला मिळणार आहे. कारण नवविद्या भक्तीमध्ये जे काही भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये श्रवण भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. तुम्ही जी काही 4 युग होऊन गेली, प्रत्येक युगामध्ये परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचा एक मार्ग होता. सत्ययुगामध्ये काय होतं तर ध्यान, ध्यानात बसलो देव पावलो. त्रेतायुगामध्ये यज्ञ, द्वापार युगामध्ये पूजा आणि ह्या कलियुगामध्ये जर काय असेल ना तर ते नाम आहे. मग ते नाम तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून घ्या, भजनाच्या माध्यमातून घ्या, नामस्मरण होणं गरजेचं आहे. आणि ह्या नामस्मरणाला पसंती या बजरंगबली कला क्रीडा सांस्कृतिक मंडळातील एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे, धन्यवाद. काय आहे, मंडळ म्हटल्यानंतर कुठल्याही गावाचा विकास करायला घ्या किंवा एखाद्या वाडीचा विकास करायला घ्या किंवा एखाद्या मंडळाचा विकास करायला घ्या, त्यासाठी 4 जण महत्त्वाचे. एक म्हणजे पैसा. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी मंडळासाठी पैसा द्या. ज्यांच्याकडे कष्ट करण्याची ताकद आहे त्यांनी मंडळासाठी कष्ट घ्या. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी मंडळासाठी वेळ द्या. आणि ह्या तिघापैकी ज्याच्याकडे कायच नाही ना त्यांना निदान गप्प तरी बसा. कारण पहिल्या तिघांची कधीच अडचण नसता, पण ज्याच्याकडे कायच नाही त्याचीच वळवळ जास्त असतं. आणि हीच वळवळ तुमच्या मंडळाच्या विकासाची चळवळ मोडीत काढता. म्हणून अशांपासून लांब राहा. पट्टा तुमका 1 नंबर. मग टाळी वाजा होई होती ना. काय आहे हिला महत्व आहे, कारण रावण 14 चौकड्यांचं राज्य रावणाने केलं. हनुमान जन्मोत्सव आहे. हनुमंत म्हटलं की साक्षात आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते म्हणजे राम. राम राम म्हटलं तर राम, रामायणातला राम हिरो आहे. पण हिरो म्हटल्यानंतर त्याच्या समोर कोण आहे विलन, तर तो रावण. रावण सुद्धा कमी नाही. 14 चौकड्यांचं राज्य रावणाने केलं. 14 चौकड्यामध्ये एक चौकडी म्हणजे 4 युग. अशा 14 चौकड्यांचं राज्य रावणाने केलं. पण तो सुद्धा ज्यावेळेला मृत्यूशी झुंजून येत होता त्यावेळेला तो प्रभू रामचंद्राने एक चांगली गोष्ट सांगून गेला. काय? अरे मी तुझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीमध्ये मोठा होतो, वयाने, ताकदीने, बुद्धीने. एवढंच नव्हे तर माझं कुटुंब सुद्धा तुझ्यापेक्षा मोठं होतं. तरी सुद्धा या युद्धामध्ये मी हरलो आणि तू जिंकलास. का?
कारण माझा भाऊ माझ्या विरोधात होता आणि तुझा भाऊ तुझ्या बरोबर होता. ही मंडळी एकीची ताकद आहे आणि ही तुमची या मंडळाची एकी अशीच अबाधित राहू दे अशी हनुमंताचरणी प्रार्थना करतोय आणि या ठिकाणी प्रार्थनेला सुरुवात करतोय. धन्यवाद. सन्मान्य मूळवीर प्रसादी भजन मंडळ बोर्डवे श्री दीपकचंद्र मोडकबुवा यांच्याकडून या ठिकाणी आशीर्वाद रुपये 200 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती हनुमंताने लवकरात लवकर पूर्ण. सन्मान्य अंकुश सावंत यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांना सुद्धा दीर्घायुष्य लाभू दे अशी स्वामींच्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे शक्ती, गुरु म्हणजे शक्ती. गुरूंचा करा आठव. कोरसला आवाज द्या ना जरा, थोडा इफेक्ट द्या, आवाज द्या. गुरूंचा करा आठव, गुरूंचा करा आठव. गुरु निवारी कर्म साठव, गुरु निवारी कर्म साठव. गुरु म्हणते प्रेमानंद, गुरु म्हणते प्रेमानंद. गुरु तोची सच्चिदानंद, गुरु तोची सच्चिदानंद. गुरूंचे करा भजन भजन, गुरूंचे करा भजन. गुरु करी
गुरु दक्षिणा. शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर श्री जगद्गुरु तुकाराम वक्रतुंड विघ्नहर्ता गणपती गजानन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कुलस्वामी राजभवन सहित गावदेव माते तुझा. पुरं चेक कर नाव आहे. हर हर शंभो
गंगाधरा